हरे नमः। धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवत। हरे नमः। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात। याप्रमाणे भगवान एवढी सगळीकडे भगवंताच्या गावाला जात असताना जसं माणसाची गर्दी होते, एखादा मोठा पाहुणा जेव्हा गावाला जातो तेव्हा त्याच्या बाजूला सर्व लोक जमा होतात, तसे गोपाल कृष्णाच्या भोवती सगळे जण जमा झाले। कोणी नमस्कार करतंय, कोणी पूजा करतंय, कोणी गप्पा मारतंय, कोणी काही बोलतंय, कोणी निरोप घेतंय आणि कृष्ण सर्वांशी बोलता बोलता मग ऋषी आहेत, मुनी आहेत, पंडित आहेत, ज्ञानी आहेत, त्याचप्रमाणे वेदज्ञ आहेत, व्यासादिक महर्षी आहेत, कृष्ण त्यांना नमस्कार करून निघालेली गर्दी आहे। अशा गर्दीच्या काळामध्ये कोणाचंच लक्ष कोणाकडे नाही, फक्त गोपाल कृष्णाकडे सर्वांचं लक्ष आहे आणि कृष्णांनी रथ सिद्ध केलेला आहे। सगळे शिष्य प्रशिष्य लोक, त्याचप्रमाणे साथी संबंधी सगळे लोक त्या ठिकाणी उपस्थित झालेत। तेवढ्यात फक्त उत्तरा ही घरात आहे, महालात आहे, बाकी सगळे बाहेर आहेत, रस्त्यावर आहेत आणि कृष्ण रथात बसणार आहेत। तेवढ्यात इकडे या अश्वत्थाम्याने बरोबर डाव साधला। अश्वत्थाम्याने हातामध्ये ब्रह्मास्त्र घेतलं आणि या ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला। का केला ते म्हणतात, अपांडवमिदम, एकही पांडवाचा अंश शिल्लक ठेवायचा नाही, पांडवाचा अंकुर नष्ट झाला पाहिजे या दुर्हेतूनी त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं। उत्तरेच्या कामम दहतुमान नाथ मामे गर्भो निपात्यताम, अहो कुणी आहे का, मी मेले तरी चालेल पण माझा गर्भ जिवंत राहायला पाहिजे। ओरडू लागली, पण तिचा ओरडण्याचा आवाज बाहेर कोणालाच जाईना। मग सगळेजण आपापल्या नादात कृष्णाच्या तिथे त्या ठिकाणी वाद्य वाजू लागलेत, तुताऱ्या वाजू लागल्यात, टिपाण्या वाजू लागल्यात, मंत्रघोष चाललेले आहेत, लोकांची बोलणे चाललेले आहेत, गडबड चाललेली आहे, गर्दी चाललेली आहे। अशा वेळेला हिचा आवाज कोणाच्या कानावर गेला नाही आणि सगळेजण कृष्णाच्याच नादामध्ये, आणि ही मात्र ओरडत होती, अभिद्रवती मामीश शरस्तप्ता विभो, अहो मी जळते, माझं सगळं अंग जळतंय, आता हा सगळा मृत्यूच मला गिळंकृत करणार। उत्तरो वाच पाहि पाहि महायोगीन देव देव जगतपते, तिने फक्त कृष्णाला हाक मारली, कृष्णा धावा, कृष्णा माझं रक्षण करा आणि मी मेले तरी चालेल, माझ्या गर्भाचं तेवढं रक्षण आपण करा। पश्ये यत्र मृत्यू परस्परम, मी आता मरणाच्याच दारात आहे, भगवंता तुझ्याशिवाय वाचवणारा कोणी नाही। माझ्या पोटामध्ये एखादा लाल गोळा, एखाद्या लोखंडाचा तप्त गोळा जसा आपल्या पोटात जावा तशी माझी अवस्था झाली आहे देवा। अभिद्रवती मामीश शरस्तप्ता यशो विभो, माझ्या पोटामध्ये कोणीतरी लाल अशा प्रकारचा लोखंडाचा गोळा, तापलेला गोळा माझ्या पोटात टाकलाय, देवा लवकरात लवकर माझं रक्षण करा। सुतो वाचो उपधार्य वचस्तस्या, हे फक्त कृष्णाला ऐकू आलं, बाकी कोणालाही शब्द ऐकू आला नाही। कृष्ण गडबडले, कृष्णाच्या कानावरती हे शब्द आल्याबरोबर तुम्ही म्हणाल कसे आले हो, अहो कृष्णाच्या कानावर शब्द येणार नाही तर काय। चीटी के पग नूपुर बांधे ओभी साहब सुनता है, मुंगीच्या पावलाला, मुंगीच्या पायाला जर घुंगूर बांधलं तर त्या घुंगराचा आवाज सुद्धा भगवंताच्या कानावर येतो। चीटी के पग नूपुर बांधे ओभी साहब सुनता है, कबीरांनी म्हटलंय दोह्यामध्ये। तेव्हा एवढा सूक्ष्म आवाज भगवंताच्या कानावर गेला आणि एकदम भगवान भक्तवत्सला, या ठिकाणी जे विशेषण वापरले भगवंताला, भक्तवत्सल, भगवंताला एकदम शब्द आल्याबरोबर गडबड झाली। सगळे लोक म्हणले काय झाले हो देवा, काय झालं? म्हणले काही नाही झालं। क्षणात भगवंतांनी
एक क्षणाचाही विलंब न लावता ओळखलं की अरे अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडले आणि हे ब्रह्मास्त्र तिच्या पोटामध्ये गेलेलं आहे. आता हा गर्भ जळून नष्ट होईल. काय करावं? सुदर्शनेन स्वास्त्रेण स्वानाम रक्षां ददात विभुः. एक पापणी लावायचा अवकाश निमिष सुद्धा झाला नाही. अर्ध निमिषामध्ये भगवंतानी आपलं स्वास्त्रेण आपलं सुदर्शन चक्र सोडलं आणि कुणालाच काही कळायच्या आत गर्भाचं रक्षण करण्यासाठी सुदर्शन चक्र पोटामध्ये गेलं. तिथे गरगर 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 चक्र फिरू लागलं. चक्राने त्या ब्रह्मास्त्राचा नायनाट करून टाकलं. ब्रह्मास्त्र होतं, त्या ब्रह्मास्त्राला ब्रह्मास्त्रच लागतं. म्हणजे काय पुन्हा ब्रह्मास्त्र सोडायचं का? पण नारायणास्त्र, भगवंताचं जे नारायणास्त्र आहे ते सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यावेळेला भगवंताने आपलं सुदर्शन चक्र सोडलं आणि तिचं रक्षण केलं. एकदम ती शांत झाली. भगवान गोपालकृष्ण रथातून खाली उतरले. सगळेजण म्हणले काय झालं कृष्णा, का उतरलात रथातून? नाही म्हणे, ते म्हणे ही उत्तरा काय म्हणते बघू. आणि सगळ्यांना मग कळालं की अरे उत्तरा ओरडत होती, रडत होती, काय करत होती, तिला त्रास होत होता. सगळे म्हणले काय झालं काय झालं काय झालं, कोणी मारलं? म्हणजे तिच्या अंगावर ब्रह्मास्त्र सोडण्यात आलंय. असं म्हणल्याबरोबर पांडवांनी हातामध्ये 5-5 बाण घेतले. म्हणले कुठे ब्रह्मास्त्र? मी आत्ताच्या आत्ता या ब्रह्मास्त्राचा छेद करतो. कृष्ण म्हणले त्या ब्रह्मास्त्राला तुमच्या बाणाचा काहीच उपयोग नाही, ते बाण ठेवून द्या तुमच्या भात्यामध्ये. आणि याप्रमाणे सर्वांनी भगवंताला हात जोडले. देवा हे काय केलं तुम्ही? किती आश्चर्यकारक गोष्ट आहे. स्वमायया वृणोद्गर्भम वैराट्या कुरुतंतवे. हा विराट तनयाची ही मुलगी होती, विराटाची ही पुत्री होती. विराटाची तनया म्हणून विराट तनया. आणि ही विराटाची मुलगी असलेली उत्तरा अभिमन्यूची पत्नी होती. तिच्या पोटामध्ये प्रत्यक्ष पांडवांचा अंश होता. भगवान गोपाल कृष्णाला त्याचं रक्षण करायचंच होतं, कारण हा महाभागवत भक्त भगवंताचा अति श्रेष्ठ दर्जाचा भक्त जन्माला येणार होता, ज्याच्यापासून भागवत आपल्याला ऐकायला मिळालं. ते नसतं तर भागवत ऐकायला मिळालं नसतं. म्हणून कृष्णाने इदं माया देव्या, भगवंतानी आपल्या दिव्य मायेने कोणालाही काही कळायच्या आत तिच्या पोटामधलं ब्रह्मास्त्र तर नष्ट केलंच, आणि आपण अंगठ्या एवढं रूप धारण केलं आणि त्या गर्भाच्या भोवती गरगर 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 फिरू लागले. भगवंतानी त्याचं रक्षण केलं म्हणून त्याचं नाव विष्णुरात असं ठेवण्यात आलं. त्याला विष्णुरात म्हणतात. भगवंतानी त्याचं रक्षण केलं आणि गर्भामध्ये ज्याने भगवंताचं परीक्षण केलं म्हणून त्याला परीक्षित असे नाव या ठिकाणी देण्यात आलेले. पुढे कोणाला काही कळलं नाही. कृष्णाने सांगितलं नाही मी काय केलं. हे कळालं फक्त कुंतीला. कुंती धावत धावत कृष्णाच्या समोर आली आणि तिने हात जोडले. कुंतीला ही गोष्ट कळाली. तमस्ये पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम. आता या ठिकाणी कुंती जी समोर आली ती आपला भाचा आहे म्हणून तिने कृष्णाकडे पाहिलं नाही. मी तुमची आत्या आहे म्हणून कृष्णाला ती काही बोलली नाही. आत्या आणि भाचा हे नातं नव्हतं. मग काय होतं ते म्हणतात, हे जे नातं होतं हे प्रत्यक्ष या ठिकाणी देव आणि भक्त हे नातं होतं. काय चालक आहेस म्हणून ती हात जोडते आणि ती म्हणते नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम. हे भगवंता, हात जोडले ते, तू आद्य पुरुष आहेस. मी हात जोडते माझा भाचा म्हणून नाही, तसा तू माझ्यापेक्षा लहान आहेस, पण मी ईश्वर म्हणून तुझ्याकडे पाहते. अलक्षम सर्वभूतानां अंतर्बहिर्स्थितम. तू जगाचा त्राता आहेस, पालक आहेस. मायेच्या पलीकडे तू आहेस. आणि माया जवनिका छन्न मज्ञान धोक्ष व्ययम. या ठिकाणी ती हात जोडते आणि हात जोडून म्हणते देवा, माया जवनिका छन्न, या मायेच्या पडद्याच्या पलीकडे तुझं खरं स्वरूप आहे. तू जो खरा चैतन्य घन, आनंद घन
असं जे तुझं स्वरूप आहे ते मायेच्या पलीकडचे, पण सामान्यांना ते का दिसत नाही? त्याचं कारण सामान्य लोक फक्त मायाच पाहतात, भपकाच पाहतात, बाह्य गोष्टी म्हणजे इंद्रियजन्य ज्ञानम यस्मात। या ठिकाणी हे देवा सामान्य लोक तुला समजू शकत नाही, कारण सामान्य लोक केवळ अक्षज म्हणजे इंद्रियाच्या द्वारेच तुला पाहतात, इंद्रियाच्या द्वारे तू दिसूच शकत नाहीस, कारण तू इंद्रियाच्या पलीकडचा आहेस। तुला आपल्याला सुद्धा एका विशिष्ट दिसत नाही का? तुमची दृष्टी हिला मर्यादा आहे, इंद्रियजन्य ज्ञानाला मर्यादा आहे, हा मुद्दा आहे या ठिकाणी। कान जरी आपल्याला असले तरी कानाची क्षमता प्रत्येकाची वेगळी आहे। आपल्याला किती ऐकू येतो? आपल्याला फार तर जवळचं, फार तर थोडं दूर। तुम्ही माया जवनिका छन्न, या ठिकाणी माया रूपी पडदा आहे आणि या मायेच्या पडद्याच्या आड तुम्ही लपलेला आहात। खरं म्हणजे मायेचा जो पडदा आहे तो जवनिका म्हणजे पडदा। या ठिकाणी मायेमुळे भगवान व्यक्त होतो, मायेमुळे भगवान लोपलाही जातो, दोन्ही गोष्टी आहेत। ते म्हणे कसं काय? तर माया ही बरोबर आहे, वृक्ष पानांनी झाकला, पण दुसराही बरोबर आहे, वृक्ष पानांनी प्रगट झाला। जर पानच नसते तर तुम्हाला झाड दिसलं असतं का? नाही, तुम्हाला झाड दिसलं नसतं, म्हणजे झाड कुठे हो? काही दिसत नाही। मग आपण म्हणतोय काय पानं दिसतात ना? हा पानं दिसतात, प्रगट होत आहे। तसं माया जवनिका छन्न, तसा भगवान हा मायेने झाकलेला आहे, पण मायेनेच तो प्रगट होतो, सगुण रूप धारण करतो तो मायेमुळेच, त्याच्याशिवाय त्याला प्रगट होता येत नाही। नाही तर निर्गुण निराकार निर्विकार कोणाला दिसणार आहे? हो, नाही दिसणार। म्हणून ते म्हणतात माया जवनिका छन्न, या मायेच्या आत भगवान आहे, पण तो आपल्याला दिसत नाही। एखाद्यानी सोन्याची लगड त्याच्या जवळ आहे आणि ही सोन्याची लगड त्यांनी चिंधीमध्ये बांधली आहे, एका जुनाट चिंधीमध्ये। लोकांना, जुन्या काळातल्या लोकांना अशी सवय होती, जरी सोनं नाणं असलं तरी त्या चिंधीमध्ये बांधून ठेवायचं। मग चिंधीत बांधून ठेवलं तर कोणालाच कळती लागते। भगवान पाहायला एक दिव्य अशा प्रकारची दृष्टी, ज्ञान दृष्टी लागते, त्याच्याशिवाय भगवान दिसत नाही। ज्ञानेन चक्षुषा राजन, ज्ञानाच्या दृष्टीशिवाय आपल्याला हे दिसू शकत नाही। म्हणून ते म्हणतात माया जवनिका छन्न, माया ही पडदा आहे, जवनिका म्हणजे पडदा, आच्छन्न म्हणजे झाकलेला। त्या ठिकाणी हा जो आच्छादन करणे हा जो शब्द आहे तो झाकणे या अर्थाने आपण वापरतो। तर हे आच्छादन छंदांशी यस्य परिणानी आपण बघतो ना गीतेच्या 15व्या अध्यायात, छंदांशी यस्य परिणानी म्हणजे काय हो? मग छंद आहे, वेद मूळ रूप झाकलंय, पण म्हणूनच तो प्रगट झालाय असं आपण म्हणतो। त्याप्रमाणे भगवान सुद्धा मायेमुळेच प्रगट झाला, पण मायेमुळे तो झाकला जातो, कारण सामान्यांना तो कळत नाही। घनच्छन्न दृष्टील घनच्छन्न मर्कम जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे, की आकाशामधला सूर्य आहे तो ढगाने झाकला जातो। खरं म्हणजे ढगाने सूर्य झाकता येत नाही, हे खरं आहे। मग झाकतो काय? आपल्या डोळ्यावर ढगाचा आरोप आपण करतो, म्हणजे ढग हा आपल्या डोळ्याला झाकतो, सूर्याला नसतो झाकू शकत। तसं भगवान हा झाकलेला नाहीये, पण आपल्या अज्ञानामुळे तो आपल्याला झाकल्यासारखा वाटतो। म्हणून ते म्हणतात माया जवनिका छन्न, मज्ञान अज्ञान म्हणजे आपली स्वतःची क्षमता, आपल्याला इंद्रियाचं ज्ञान हे मर्यादित आहे। डोळे असो, कान असो, कोणताही आपला अवयव असो, त्याला मर्यादा आहे, आणि ही मर्यादा असल्यामुळं, इंद्रिय ज्ञानाला मर्यादा असल्यामुळं आणि भगवान इंद्रिय ज्ञानाच्या पलीकडे असल्यामुळं तो आपल्याला कळू शकत नाही। अक्षज, अधोक्षज असा भगवंताला शब्द आहे। अधोक्षज म्हणजे काय? तर अधा खाली, अक्षज म्हणजे इंद्रियजन्य ज्ञान, इंद्रियजन्य ज्ञान ज्याच्या खाली आहे आणि तो त्याच्या वर आहे, इंद्रियजन्य ज्ञानाच्या वर आहे तो,
इंद्रियजन्य ज्ञान खाली आहे, म्हणून तो आपल्याला कळू शकत नाही. फार वरची गोष्ट आपल्याला दिसत नाही. आपण किती वरती तोंड केलं तरी उंचची गोष्ट दिसत नाही. तसा भगवान हा इंद्रिय ज्ञानाच्या पल्याड असल्यामुळं सामान्यांना दिसत नाही. ते म्हणतात मूढ दृशो न लक्षसे, मूढ दृशो न लक्षसे. सामान्य मूढ म्हटलंय त्यांनी. जो अज्ञानी आहे तो अज्ञानी, त्याला विचार करण्याची क्षमता नसते. पण निदान मूढ जो आहे, आपण म्हणतो ना मी मूढ, केवळ अज्ञानी. आता मूढ आहे म्हणजे तो केवळ सगुणाच्या नादी लागलेला आहे. त्याला फक्त सगुण रूपच कळतं. त्यामुळं तुम्हाला तुमचं ते निर्गुण निराकार स्वरूप आहे ते त्याला कळत नाही. न लक्षसे मूढ दृशा नटो नाट्य धरो यथा. एक दृष्टांत दिलेला आहे, नटो नाट्य धरो यथा. जसा एखादा नाटक मध्ये काम करणारा नट हा एक भूमिका करतो, पण तो स्वतःला विसरत नाही. असं म्हटलंय की एखादी शारदा, या शारदेनी म्हणजे बालगंधर्वांनी शारदेची भूमिका केली. मग शारदा ती झाली, बालगंधर्व झाला, पण ती बालगंधर्व विसरले का की मी बालगंधर्व आहे म्हणून? नाही. आपण तिला शारदा म्हणतो, आपण तिला भामा म्हणतो, आपण तिला रुक्मिणी म्हणतो, आपण तिला द्रौपदी म्हणतो, पण जो नट आहे तो स्वरूपाला विसरत नाही. यांनी असं म्हटलंय की त्याला कधी वाटतं का आपण बालगंधर्व? स्वतःच्या स्वरूपावर जागृत आहे. तेव्हा जसा भगवान हा आत्मस्वरूपावर जागृत असतो, पण बाकीच्यांना मात्र तो नायक म्हणून त्याच्याकडे बघतात. ते केवळ नाटककार, एखादा अभिनेता ते नाटक करतो, अभिनीत करतो, त्याप्रमाणे भगवान वेगवेगळे रूप धारण करतो आणि सामान्य माणसं त्या रूपाकडेच बघून याला म्हणते, हे देवा माझ्यासारख्या स्त्रिया तुला कसं जाणू शकतील? एकतर मी या ठिकाणी स्त्री शिकलेली नसेल, नव्हती, अज्ञानी असेल, गुरुकडे जाण्याची त्यांची पात्रताही नव्हती. माझ्यासारख्या स्त्रिया तुला कशा जाणू शकतील? जरी मी राजस्त्री असले, राजघराण्यातली स्त्री असले, तरी मी अज्ञानी आहे. मोठमोठ्या परमहंसांना तू कळू शकतोस, आमच्यासारख्यांना काय कळणार बरं? या ठिकाणी भक्तियोग विधानार्थम, भक्तियोगाच्या या ठिकाणी 3-4 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत की भगवंता तुझा भक्तियोग आचरण कसा करावा हे या ठिकाणी सांगतात. भक्तियोगाचं आचरण कसं करावं ते सांगताना कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः म्हणून भगवंताला नमस्कार केला. आणि नमः पंकजनाभाय नमः पंकजांघ्रे. पंकज वेगळा आहे. पंकज नाभाय, ज्यांच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव जन्माला आले हे सांगण्यासाठी पंकज नाभाय. ज्यांच्या नाभी रूपी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली, जगाच्या उत्पत्तीचे जे मूळ कारक आहेत ते ज्यांच्या नाभीतून जन्माला आले त्यांचं मूल स्थान तुम्ही आहात हे सांगण्यासाठी पंकज नाभाय हे पहिल्यांदा आलं. नंतर पंकज मालीने, पंकज माली तुम्ही भगवंता, तुमचे नेत्र पंकज नेत्राय, तुमचे नेत्र पंकजासारखे आहेत. आता या ठिकाणी पांढरं कमळ हे देखील असतं, पांढरं कमल, श्वेत कमल. तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये असलेली जी स्वच्छता आहे, तुमच्या डोळ्यामध्ये असलेली शुद्धता आहे, निर्मलता आहे, त्या निर्मलतेच्यासाठी पंकज नेत्राय हा शब्द आला. तुमची दृष्टी समान आहे, तुमच्या दृष्टीमध्ये अशुद्धता नाही, तुमच्या दृष्टीमध्ये दोष नाही, या दृष्टीने पंकज नेत्राय. आणि तुम्ही पंकजांघ्रे, या ठिकाणी तुमच्या चरणकमलावर व्रजांकुश चिन्ह आहेत, ध्वजांकुशाची चिन्ह आहेत, त्या दृष्टीने तुमच्या चरणावर वज्र ध्वज अंकुश याची चिन्ह आहेत म्हणून पंकजांघ्रे. भगवंताच्या पायावरती जे चिन्ह आहेत त्यामध्ये कमलाचं चिन्ह होतं, त्याचप्रमाणे ध्वजाचं चिन्ह होतं, अंकुशाचं चिन्ह होतं या ठिकाणी. म्हणून तिन्ही वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या अर्थाने आलेले आहेत. त्यातून त्याचा संकेत वेगळा आहे. कंसेन वृद्धा चित्तं शुचार पिता विमोहिता चाहत सहात्मजा विभो
हे देवा, तुम्ही देवकीला कंसेन वृद्धाती चिरम शुचार पिता यथा ऋषिकेश खलेन देवकी. आता या ठिकाणी कुंतीने, देवा तुम्ही माझ्यावर किती प्रेम केलं. तिच्या डोळ्यासमोर सगळा भूतकाळ उभा राहिला. म्हणजे या क्षणी तिच्या मनावर सगळ्या भूतकाळाचा एक एक पट जसा चित्रपट समोर यावा, मनावर डोळ्यासमोर यावा, तसा हा सगळा चित्रपट डोळ्यासमोर आला. कोणकोणता? विषान महाग्ने पुरुषाद दर्शनात. विषान महाग्ने, अहो भीमाला विष दिलं, त्यावेळेला कुणी रक्षण केलं? आम्हाला लाक्षाग्रहात जाळण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळेला कुणी रक्षण केलं? पुरुषाद दर्शनात. पुरुषाद, अद म्हणजे खाणे, जो माणसाला खातो असे राक्षस, अशा बकासुराचा किंवा हिडिंबाचा राक्षसापासून आमचं रक्षण केलं. आणि असत सभाया वनवास कृच्छ्रता. असत सभाया, असत सभा. या ठिकाणी उद्योग पर्वामध्ये, महाभारतामध्ये सभा कशी असावी आणि कशी नसावी याचे विवरण केलेले आहे. यामध्ये हे उद्योग पर्वामध्ये स्वतः जे सांगतात की सभा कशी असावी आणि कशी नसावी, हे विदुर सांगतात. विदुरांनी जी विदुर नीती लिहिलेली आहे त्यामध्ये ते असं सांगतात, नसा सभा यत्र न संती वृद्धाः. ती सभा सभा नाही जिथे वृद्ध नाहीत, जिथे ज्ञानी नाहीत, जिथे वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध माणसं ज्या सभेत नाहीत, ती सभा सभा असू शकत नाही. नसा सभा यत्र न संती वृद्धाः वृद्धांना ते ए न वदंती धर्माः. ते वृद्ध नाहीत, नुसते म्हातारे आहेत, पण जर ते धर्म सांगत नसतील तर ते वृद्ध असून उपयोगाचं नाही. वृद्धांना ते न वदंती धर्माः, जे धर्म सांगत नाहीत, काय वागायचं आणि काय नाही. आता इथून आपल्या लक्षात येईल, द्रौपदीला जेव्हा सभेत आणलं तेव्हा भीष्माचार्यांनी एक शब्दही उच्चारला नाही. का हो, तुम्ही वृद्ध नव्हते का? द्रोणाचार्य होते, भीष्माचार्य होते, कृपाचार्य होते, आचार्य होते नुसते नावाला, पण धर्म सांगितला का? हे चुकीचं आहे तुझं, असं कोणी उभारून म्हटलं नाही. का? केवळ अर्थस्य पुरुषोदासा. सगळेजण मीठ खाल्ल्यामुळं खाली मान घालून बसले होते. वृद्धांना ते येन वदंती धर्मः धर्मवन एवै यत्र च नास्ति सत्यम. धर्म तो धर्म नाही जिथे सत्य नाही. म्हणजे सत्य हाच धर्म आहे. अधर्म कधी सत्यवादी असू शकत नाही. म्हणून धर्मो न वै यत्र नास्ति सत्यम सत्यन्यत यत् छलनानुविद्धम. आणि ते सत्य सत्य नाही जे छलापासून मुक्त आहे. जे छलापासून मुक्त नाही ते सत्य असू शकत नाही. नाहीतर अनेकदा सत्याने अनेक छळ झालेले आहेत ना. या ठिकाणी आपल्याला अनेक घटना माहिती आहेत की ज्या घटनेमधून सत्यम न यत कसा करशील. आणि मग त्याने उदाहरण दिले, जर झाड मुळापासून तोडून काढलं तर त्याला फळ येईल का? म्हणून तू खोटं बोल, कारण खोटं बोलणं हा सुद्धा धर्म आहे. का? जर जीव वाचवायचा असेल तर खोटं बोललं पाहिजे, आणि जीव का वाचवायचा? धर्म करायचा आहे. अशा पद्धतीने शुक्रनीती मांडली आहे. ही छलनानुविद्धम, हा छळ आहे खरं म्हणजे. हे सत्य नव्हे, हे परिपूर्ण, ज्याला आपण ऋतंच सत्यम, जे ऋतरूपी सत्य ते हे सत्य नाहीये. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात असत सभायाम. इथे भागवतकारांनी हा सभा नुसती सभा नाही म्हटली, असत सभा म्हटली. कारण सत्सभा कोणती असते तर ही जिथे वृद्ध आहेत, जे वृद्ध धर्म सांगतात, जो धर्म सत्यवादी आहे आणि जो सत्य हे छळापासून मुक्त आहे, असा धर्म खऱ्या अर्थाने जिथे, ती सभा खरी. आणि वनवास कृच्छ्रता. कृच्छ्र म्हणजे अत्यंत कष्ट. वनवासामध्ये अनेक ठिकाणी अनेक वेळेला जे कष्ट झाले, त्रास झाला. खूप लोकांनी परीक्षा घेतली, मोठमोठे महात्मे आले, ऋषी आले, ज्या ऋषींनी परीक्षा घेतल्या. आणि त्यावेळेला भगवान गोपालकृष्ण नसते तर काय झालं असतं. दुर्वासासारखे ऋषी आले, रात्री 12 वाजता मला भूक लागली, जेवायला आणा. आणि सूर्य थाळी फक्त संध्याकाळपर्यंत चालायची, पुढे चालत नव्हती. आणि आपले हजारो शिष्य घेऊन आले. दुर्योधनाने सांगितलं, जा
आणि त्यांच्याकडून जेवण मागा या वेळेला. नाही दिलं तर जाळून भस्मसात करा. बस कंटके नाही व आपला काटा काढायचा असेल तर काय करावं. आणि दुर्योधनाच्या सांगण्यावरून हे गेला. हे दुर्वास ऋषी गेले. पण त्याच्या आधीच गोपालकृष्ण आले. म्हणले द्रौपदी मला भूक लागली. ती म्हणले हा आता तर काहीच नाही म्हणली माझ्याजवळ, सगळं संपलं. नाही म्हणले काहीतरी असेल. त्या तव्याला एक बारीक पान लागलेलं होतं भाजीचं, तेवढं कृष्णाने खाल्लं. म्हणले बस पोट भरलं. आणि इकडे दुर्वास ऋषी आंघोळीला गेले होते. आता काय करावं. दुर्वास ऋषींचेही पोट भरले, त्यांचे शिष्यांचेही पोट भरले. सांगायचं तात्पर्य असं की भगवान गोपालकृष्ण नसते तर यांना धर्मसंकटात पडावं लागलं असतं. देवा या सगळ्या वनवासातील 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास, यातून कुणी मला वाचवलं, आम्हाला वाचवलं. तुम्ही नसतात. मृधे नेक महारथास्त्र तो मृधे अनेक युद्धामध्ये महादेव स्वतः युद्धावरती आले आणि ज्या युद्धामध्ये अर्जुनाचा पराभव करण्यासाठी महादेव आले. पण महादेवाला देखील आनंददायक अशा प्रकारचं युद्ध कौशल्य अर्जुनाने दाखवलं आणि त्यातून महादेव प्रसन्न झाले आणि पाशुपतास्त्र त्याला मिळालं. हे जे आपण बघतो मृधे नाही. अनेक युद्धामध्ये असे कितीतरी युद्ध झाले ज्या युद्धामध्ये आम्हाला जे यश मिळालं. महारथास्त्र तो मोठमोठे वीर होते, मोठमोठे योद्धे होते. पण या सगळ्यांना पराजित करून अर्जुनाला फक्त विजय प्राप्त करून देणे, ज्याचं नावच विजय आहे, त्याला विजयस्त्री प्राप्त करून देण्याचं काम द्रौण्यस्त्र तस्मास हरेभिरक्षिता. आणि आत्ता द्रौण्यस्त्र, द्रोणाच्या पुत्रांनी अश्वत्थाम्याने जे अस्त्र फेकलं, जे ब्रह्मास्त्र फेकलं, त्यातून रक्षण देवा तुम्हीच केलं. बाकी कोणालाच कळलं नाही. कुंतीला मात्र यातलं गम्य कळालं. कुंतीला फक्त कळालं की फक्त भगवंतामुळे आपलं रक्षण झालंय. देवा द्रौण्यस्त्र तष्टास्त हरेभिरक्षिता. देवा तुम्ही नसतात तर हे रक्षण झालं नसतं. आणि मग आपल्या पूर्ण संस्कृत वाङ्मयात असो किंवा आपल्या साहित्यात असो, कुंतीचं जे मागणं आहे ते अलौकिक मागणं आहे. असं मागणं कुणाचंच नाही. ज्या मागण्याला खऱ्या अर्थाने कारुण्याची जशी झालर आहे तशी अंतःकरणपूर्वक असलेल्या आत्मसमर्पणाची किनार आहे. कोणती विपदा संतनु शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्याद पुनर्भव दर्शनम. हे देवा विपदा संतनु शाश्वत. देवा आता मी एकच तुम्हाला मागते, मला पुन्हा पुन्हा संकट प्राप्त व्हावीत. आता दुःख तर कोणीच मागत नाही. सौख्यात नाठवे हरी आणि दुःखात रोज हरिपाठ आपण म्हणतो. पण इथे तिने दुःखच मागितलंय. दुःख कोण मागलो म्हणले दुःख कोणीच मागणार नाही. सगळेजण सुखार्था सर्वभूतानां मता सर्वा प्रवृत्तया. सगळे लोक सुखासाठी प्रवृत्त झालेत. सगळे धर्मकर्म सुखासाठी आहेत. सत्यनारायण सुद्धा सुखासाठी आहेत. श्रावणामध्ये सत्यनारायण लोक घालतात का? दुःख मिळवून घालतात काय? नाही. पण इथे कुंती एकमेव अशी आहे की देवा मला पुन्हा पुन्हा विपदा संतनु शाश्वत असं म्हणते. शाश्वत म्हणजे सारखे कायम मला विपदा दुःखच प्राप्त करून दे. मला आपदा विपदा ह्या पुन्हा पुन्हा मला प्राप्त व्हाव्यात. पण तिने अर्ध नाही मागितलं. पुढे ती म्हणते तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात. पण ज्या ज्या वेळेला दुःख येईल त्याच्या अंती तुझं दर्शन घडू दे, मग दुःख चालेल. जसं संत तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला जन्म दे, काही बिघडत नाही, सुखे घालावे आम्हासी. आम्हाला पुन्हा पुन्हा जन्मवास चालेल, गर्भवास चालेल. पण त्या गर्भवासानंतर देवा जर तुमचं दर्शन होत असेल तर आम्हाला गर्भवास चालेल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हा फरक आहे. लोक मोक्ष मागतात. आपल्याकडे मुक्तीसाठी सगळ्या संकल्पना आहेत. पण संतांनी मुक्ती मागितलीच नाही. मुक्ती ते परवसर म्हणती. मुक्तीला म्हणतात बाजूला सरक परत, आम्हाला मुक्ती नकोच आहे. न लगे तुझी मुक्ती, न लगे तुझी मुक्ती, मजा आहे विश्रांती वेगळीच. योगायोगाने आज संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे. संत नामदेव महाराज जनाबाई यांच्या स्मरणाच्या शिवाय आपलं भक्ती साहित्य पूर्णच होत नाही.
नलगे तुझी मुक्ती, नलगे तुझी भुक्ती, मज आहे विश्रांती वेगळीच. ही विश्रांती कोणती वेगळी आहे? तर भगवंताचं दर्शन ही विश्रांती आहे. म्हणून ते म्हणतात विपदा संतनु शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्यात् न पुनर्भव दर्शनम. या सगळ्या संकटाच्या नंतर जर तुमचं दर्शन होत असेल तर मला संकटच चालतील, संकटांची परंपरा माझ्यावर कोसळली तरी चालेल. आता या ठिकाणी न पुनर्भव दर्शनम या शब्दाचे 3 वेगवेगळे अर्थ होतात. न पुनर्भव दर्शनम, भव म्हणजे संसार, न पुनर्भव दर्शनम, तुझं दर्शन झाल्यावर संसाराचं दर्शन होत नसतं. देवाचं दर्शन झालं तर संसार दिसत नसतो, देवच दिसतो. प्रपंच किंवा संसार हा तोपर्यंतच आहे जोपर्यंत देव दर्शन होत नाही. देवाचं दर्शन झालं की मग संसाराचं दर्शन होत नाही. तो संसार दिसत नाही, तो नारायणच दिसतो, तो भगवानच सर्वत्र दिसतो. म्हणून न पुनर्भव दर्शनम. त्यानंतर न पुनर्भव दर्शनम, न पुनर्भव, पुनर्भव म्हणजे पुनर्जन्म, पुनर्भव. मग अशी भवदर्शनम हा अर्थ घेतला. आता पुनर्भव दर्शनम म्हणजे पुनर्भव म्हणजे जन्म. तुझा एकदा दर्शन झालं, भगवंता तुझा साक्षात्कार झाला तर मला पुन्हा जन्म होण्याची शक्यता नाही, मला जन्म पुन्हा प्राप्त होणार नाही. आणि तिसरा अर्थ असा आहे की न पुनर्भव दर्शनम, या ठिकाणी मोक्ष हाही अर्थ पुनर्भव न पुनर्भव दर्शनम या शब्दाने व्यक्त होतो. जर जन्मच झाला नाही तर याचा अर्थ मला मुक्तीच प्राप्त झाली. याप्रमाणे ज्याच्या दर्शनाने पुनर्जन्माचं दर्शन घडत नाही, किंवा या ठिकाणी न पुनर्भव दर्शनम यस्मात् तव पुनर्भव दर्शनम येन यत, भगवंताच्या दर्शनानंतर पुन्हा पुन्हा संसारा येणे नाही. याप्रमाणे या ठिकाणी ती म्हणते भवतो दर्शनम यस्याद पुनर्भव दर्शनम जन्मेश्वरेषु श्रीभी रेधमान मदपुमान. हे देवा, आम्ही नैवार्हत्यभिधातुं वै त्वाम किंचन गोचरम, त्वाम किंचन गोचरम, किंचन म्हणजे अकिंचन गोचरम. तुम्ही अकिंचन म्हणजे निष्कांचन, निर्बल के बलराम, निर्धन के धनराम. जो निर्धन आहे, देवाला ज्याला प्रसन्न व्हायचं असतं त्याच्याकडून आधी तो धन काढून घेतो. का? भक्त जर धनात त्याचं मन अडकलं तर तो माझ्याकडे कसा येईल, म्हणून देव त्याला आधी निर्धन करतो. आणि निष्कांचन देणं घेणं होतं, देणं घेणं व्यवहार व्याज बट्टा सगळं होतं. पण घटना घडली, दुष्काळ झाला, दुष्काळ आला. या दुष्काळात सगळी गुरंढोरं मेले, घर उद्ध्वस्त झालं, आणि वडीलही गेले, आई गेली, पहिली बायकोही निवर्तली, आणि संत तुकाराम महाराज उद्ध्वस्त झाले. आणि मग गावामधले लोक, आज आपण त्यांना संत म्हणतो, पण संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या आत्मचरित्रात्मक अभंगात लिहिलंय की माझ्या गावातल्या लोकांनी कोपले पाटील गावाचे हे लोक आता कोण भीक घाली मज. पाटील म्हणायला लागले याला हाकला गावाच्या बाहेर, हा उपयोगाचा नाहीये. कोपला पाटील गावाचे हे लोक, पाटील कोपला गावातून हाकललं आणि मग भंडारा डोंगरावर जाऊन बसले. काय सहजासहजी जाऊन बसले काय? आधी जेव्हा निर्धन झाले तेव्हा विचार करू लागले, अरे 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 हे लोक म्हणजे ओक वांती इतके वाईट आहेत. आणि मग शोधित विठ्ठला जाऊ. आता जेव्हा सगळीकडे जीवनाचा उन्हाळा झाला, होत्याचं नव्हतं झालं, बरे केले देवा, मी वाटोळ केलं, तू माझं बरं झालं. बरे झाले देवा, बाईल कर्कशा, दुसरी बायको मिळाली जिजाई, अत्यंत भांडखोर होती. उठते ते कुठते टाळ, अवघा मांडीला कोल्हाळ. त्यांचं आपलं भजन चालू. ती म्हणायची हे काय, खायचं प्यायचं विचार करायचा का? उठते ते कुठते टाळ, टाळ कुठीत निघालीत तुम्ही, त्यापेक्षा जा तुम्ही डोंगरावर जाऊन बसा, मी माझी भाकरी घेऊन येते वरती. याप्रमाणे सगळं उदास झाले. स्वतःजवळ त्यांच्याजवळ काही चिठ्ठ्या होत्या, वडिलांनी कोणाला पैसे अडकी दिल्याच्या. कान्होबाला बोलून घेतलं, भावाला म्हणले हे माझ्याकडच्या चिठ्ठ्या आहेत, ह्या अर्ध्या तुला आणि अर्ध्या मला. विभागणी केली, कान्होबाला देऊन टाकल्या. अर्ध्या अर्धी विभागणी केली. स्वतःचे सगळे पैशांचे जे चिठ्ठ्या लिहिलेल्या होत्या
त्या नदीत बुडवून टाकल्या. बस झालं म्हणले, माझं आता माझ्या नावावर जेवढ्या आहेत मला कोणाची वसुली करायची नाही. हे सगळे नदीत इंद्रायणीमध्ये बुडवून टाकले. आणि कान्होबाला सांगितलं, तुझं तू बघ आता, हे तुझ्या जवळचे पैसे वसूल कर, नाही तर करू नको. सांगायचं तात्पर्य असं की भगवान निर्धन करतो आधी आणि मग त्याला आपल्या नादी लावतो. हा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ असा आहे की भगवंताशिवाय दुसरं धन तो मानत नाही. म्हणून अकिंचन गोचरम, भगवान हाच एकमेव धन आहे. सगळं धन जर कोण असेल तर भगवान देवाशिवाय दुसरं कोण असते. देवच त्यांचा जवळचा. त्यामुळं न किंचन येशाम म्हणजे दरिद्री, ज्याच्याजवळ पैसा नाही, आणि ईश्वरा वाचून ज्याच्याजवळ काही नाही, त्या अर्थाने सुद्धा अकिंचन गोचरम शब्द वापरलाय. याप्रमाणे मन्ये त्वाम कालमीशान, हे देवा आपण नमो किंचन वित्ताय निवृत्त गुणवृत्तये आत्मा रामाय शांताय कैवल्यपतये नमः. देवा आपण कैवल्यपती आहात, आपण निवृत्त गुणवृत्तये. तुम्ही गुणांनी प्रगट होता, पण मुळात तुम्ही निवृत्त गुणवृत्तये, सगळ्या गुणापासून निवृत्त झालेला आहात, गुणाच्या पलीकडचे आहात, आणि आपण शांत स्वरूप आहात. मन्ये त्वाम कालमीशान, हे देवा तुम्ही प्रारंभी तुम्हीच होतात, मध्ये तुम्हीच आहेत आणि शेवटी तुम्हीच आहेत. मन्ये त्वाम कालमीशान मनादि निधनम विभूम, अनादि निधन, अनादि आधी तुम्हीच आहेत, शेवटी तुम्हीच आहात आणि मध्ये तुम्हीच आहात. हे देवा लोकमीशानम, या ठिकाणी तुम्ही जेवढे भक्तांना प्रिय आहात, भक्त आणि देव याचं नातं इथे त्यांनी मांडलेलं आहे की हे देवा न यस्य कश्चित दयितो हि करहिचित. दयित म्हणजे भक्त. देवा तुम्ही भक्ताला प्रसन्न होता. भक्त तुमच्याशिवाय कोणाकडेच जात नाही. आणि द्वेषश्रेयस्मिन् विषममती नृणाम, जे तुमचा द्वेष करतात त्या द्वेष करणाऱ्या लोकांची मती ही तुम्ही कुंठित करता. म्हणून हे देवा भक्त हा तुमच्याशी एकरूप आहे. एकरूप असल्यामुळं भक्त हा एकरूप आहे, आणि एकरूपत्व भक्ताशी तादात्म्यता तुमची असल्यामुळं तुम्ही आणि भक्त काही वेगळे नाहीत. न यस्य कश्चित दयितोस्ति करहिचित द्वेषेश्च यस्मिन् विषमा मतिर् नृणाम. विषमा मतिर् नृणाम, लोकांची बुद्धी ही विषम असते. समचित्त लोक नाहीत, विषमचित्त आहेत. पण सामान्य लोक हे त्यामुळं तुम्हाला जाणू शकत नाहीत. जे विषमचित्त आहेत ते तुम्हाला जाणू शकत नाहीत. पण या मायेच्या हा जो जगरूपी पडदा आहे, हे जग म्हणजे एक पट आहे अशी संकल्पना केलेली आहे. आपल्याला पंचदशीमध्ये एक संदर्भ दिसतो. पंचदशीमध्ये त्यांनी असं म्हटलंय, यथा धवतो घट्टितश्च लांछितो रंजितः पटाः. एखादा कपडा आपण घेतला, हा कपडा धवतो, आधी मूळ कपडा आहे, मूळ कपडा, मग तो धुतला, त्याची खळ काढून टाकली. तो खळ असते, कपड्याला खळ असते. मग यथा धवतो, आकार म्हणजे पट्टे मारले समजा त्या कपड्यावरती, वेगवेगळ्या प्रकारचे नक्षी काढले, वेलबुट्ट्या काढल्या, हे सगळं हळूहळू त्या मूळ कपड्यावर चाललेलं आहे. मूळ कपडा झाकला गेला की नाही, मग मूळ कपडा झाकला गेला, पण त्यावर मग खळ आली, मग त्यावर रंग आला, त्यावर रेषा आल्या. चिदंतर्यामी सूत्रात्मा, तसा अंतर्यामी जो आहे तो सूत्रात्मा. हे वेगवेगळे नावं जे दिलेत, कोणी सूत्रात्मा म्हणतं, कोणी विराट म्हणतं, कोणी भगवान अल्लाह परमात्मा झाला. हे तिन्ही एकच रूप आहेत, पण मूळ रूप झाकलं जातं आणि बाहेरच्या रूपांवर आपण जसं मोहित व्हावं त्याप्रमाणे भगवान चित, अंतर्यामी, सूत्रात्मा आणि विराट असे 4 रूप मायेच्या संपर्कामुळं, तो अंतर्यामी सूक्ष्म दृष्टीमुळे सूत्रात्मा, स्थूल दृष्टीने विराट आणि शुद्ध सत्वावस्थेमध्ये मूळ ब्रह्मतत्व हे धौतावस्थेमध्ये आपल्याला दिसतं. म्हणून भगवंता तुम्ही असे मूळ असल्यामुळं तुमच्या जन्मकर्माच्या बाबतीत काय सांगणार, तुम्ही वेगवेगळे रूप धारण करता. आता या ठिकाणी शेवटच्या एका श्लोकामध्ये त्यांनी असं म्हटलंय, कुंती म्हणते, देवा मला तुमचं ते रूप आठवतं. कोणतं? गोप्या ददे त्वयि कृताग सिदामतावत. मी त्यावेळेला गोकुळामध्ये होते आणि तुम्ही लोणी चोरलं होतं किंवा घरचा माठ फोडला होता आणि तुमच्या मागे यशोदा लागली होती आणि तुम्ही
काहीतरी खोडी केली म्हणून माठ फोडले, दही सांडलं म्हणून यशोदा तुमच्या मागे लागली आणि तुम्ही गावाच्या बाहेरपर्यंत आलात. यशोदा हातामध्ये काठी घेऊन, आता तुला मी मारल्याशिवाय राहणार नाही, तुला बांधल्याशिवाय राहणार नाही, थांब, कुठं पळतोस तू, म्हणून तुझ्या मागे आली. गोप्या ददे त्वयि कृतागसी दामतावत, हातामध्ये दोरी घेतली होती तिने, आणि या ते दशाश्रू कलिलांजन संभ्रमाक्षम, आणि तुझ्या डोळ्यामधून अश्रू येत होते. आई आतापासून नाही, आतापासून नाही, आई मी आता हात जोडतो, म्हणून तू रडायला लागलास. वक्त्रनिनीय भय भावनया सुतस्य, आणि तुझ्या डोळ्यामधून अश्रुधारा सुरू झाल्या. डोळ्यामध्ये काजळ घातलं होतं, त्या काजळाचा एक पट्टा या गालावर आला, दुसऱ्या काजळाचा दुसरा पट्टा या गालावर आला, मनगटाने तू डोळे पुसत होता. नाकातून काही प्रवाह वाहत होते, त्याचा एक पट्टा या ओठावर, दुसरा पट्टा दुसऱ्या ओठावर, आणि गोप्या ते या ते दशाश्रू कलिलांजन संभ्रमाक्षम, आणि डोळे असे बारीक केले होते घाबरून, आणि डोळ्यातून अश्रुधारा चालल्या होता. तोंड बारीक केलं होतं, रडवेलं केलं होतं. वक्त्रम निनीय भय भावना सुतस्य, आणि तुझी ती भय भावना, अहो ज्या भगवंताला प्रत्यक्ष यम सुद्धा घाबरतो. आपण तिसऱ्या स्कंदात बघतो ना, कपिलाचार्य म्हणतात, यद भयात वाती वाहतो यम सूर्य स्तपती यद भयात, ज्याच्यामुळे वारा वाहतो, ज्याच्या भयाने सूर्य तापतो, ज्याच्यामुळे मृत्यू हा त्याचं काम करतो, यमराज त्याचं काम करतो, तो भगवान सामाम विमोहयति भीरपि यद बिभेती, ज्याला भय घाबरतं त्या भगवंताला, ज्याला भय घाबरतो तो भगवान आपल्या आईला घाबरत होता. खोटं खोटं का असेना, पण त्या घाबरलेलं स्वरूप मला आजही दिसतंय देवा. तेव्हा देवा, एकीकडे तुझं हे अलौकिक स्वरूप आहे आणि दुसरीकडे तुझं ते घाबरलेलं स्वरूप आहे. कोणतं खरं मला कळत नाही, पण देवा तुम्ही केवळ युधिष्ठिराची कीर्ती वाढावी म्हणून या ठिकाणी आम्हाला मदत केली, सहाय्य केलं. आता मी तुम्हाला हात जोडते आणि विनंती करते काय, की आता माझ्या अंतःकरणातला जो पाश आहे तो नष्ट कर. जो अंतःकरणामध्ये प्रेम पाश, माझ्या व्यक्तिगत स्नेह पाश मिमम छिंदी दृढम पांडुषु वृष्णीषु. आता या ठिकाणी पांडुषु वृष्णीषु दोन्ही शब्द वापरले. म्हणजे एकीकडे माहेरची ओढ असते, दुसरीकडे सासरचं कर्तव्य असतं. सासरची कर्तव्य सन्मुखता आणि माहेरचं प्रेम. माहेर म्हणजे कोण होतं? वृष्णीकुल हे माहेर होतं, आणि इकडे पांडुकुल हे सासर होतं. ह्या दोन्ही सासर आणि माहेर मध्ये जी माझी झालेली फरफट आहे, त्या फरफटीतून माझी एकदा मुक्तता कर. अर्थात माझ्या दोन्ही जे कुळांपासून माझं जे अंतःकरणामध्ये या दोन्ही कुळांबद्दल जे प्रेम असेल किंवा जो माझ्या अंतःकरणामध्ये दृढ भाव असेल तो नष्ट कर. स्नेह पाश मिमम छिंदी, एवढी मी तुला प्रार्थना करते. म्हणून कुंतीने प्रार्थना केली. आता